श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। महाशिवरात्री संपल्यानंतर होळीची तयारी सुरू होते। राज्यासह देशभरात धुळवडीचा उत्साह धूमधडाक्यात साजरा करण्यात येतोय। अनेक ठिकाणी पारंपरिकपणे धुलीवंदन साजरी करण्यात येते। यंदा 25 मार्चला धुलीवंदन साजरी करण्यात येणार आहे, तर होलिका दहन हे 24 मार्चला होणार आहे। होळीला शिमगा असे देखील म्हटले जाते। होळीच्या दिवशी अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे। खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे। वास्तुशास्त्रामध्ये देखील विशेष महत्त्व आहे। वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या घरी आणणे अत्यंत फलदायी असते। होलाष्टक आणि होळी या दरम्यान तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता। होलाष्टक 17 मार्च 2024 ते 24 मार्च 2024 दरम्यान आहे। या वस्तू घरात आणल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहून वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी नांदते। तर पहा, होळी जी आहे ती 24 मार्च 2024 रोजी आहे। त्याआधीच आपल्याला अशा कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत, ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत जे आपल्याला छोटे मोठे आनंद देऊन जातात। यातही काही स्पेशल सण आहेत ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात। दिवाळी दसरा आहेच, पण यासोबतच होळीचीही सगळे वाट पाहत असतात। नव्या वर्षातला मोठा सण म्हणून होळीला ओळखले जाते। होळीच्या दिवशी राक्षसी होलिकेचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते। यंदाच्या वर्षी होळीवर चंद्रग्रहणाचीही सावट आहे असे सांगितले जाते। म्हणूनच होळीच्या दिवशी काही सेवा व उपाय देखील आपल्याला घरामध्ये करायचे आहेत। यासोबतच जर घरामध्ये वास्तुदोष असतील आणि त्यामुळे तुमची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल, घरात आल्याबरोबर तुमची चिडचिड होत असेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा नसेल, वादविवाद भांडणं होत असतील, घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, तर होळीच्या पूर्वी काही वस्तू घरामध्ये आपल्याला आणायच्या आहेत। यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। आता व्हिडिओमध्ये मी काही वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या तुम्हाला 17 मार्च 2024 ते 24 मार्च 2024 पूर्वीच खरेदी करून आणायच्या आहेत। आणि या सगळ्याच वस्तू खरेदी करायच्या असं नाही। जी वस्तू तुमच्या घरात नाही, जेही दोष तुमच्या घरामध्ये असतील, जेही अडचणी किंवा समस्या तुमच्या घरामध्ये असतील, त्या समस्येनुसार यातील कोणतीही एक वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता। तर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला घरामध्ये करायची आहे, ज्यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, बघा, हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दरवाजावर आंब्याचे तोरण लावले जाते। आंब्याच्या पानाचे, झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते। तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। दारात तोरण लावल्याने घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते। त्यामुळे होलाष्टकापासून म्हणजे 17 मार्च ते शिमग्यापर्यंत म्हणजेच 24 मार्चपर्यंत दरवाजाला तोरण लावायचे आहे। आता 17 मार्च ते 24 मार्च दरम्यान तुम्हाला एकदा तोरण लावल्यानंतर ती आंब्याची पानं सुकू शकतात। त्यामुळे जर तुम्हाला रोज बदलणं शक्य असेल तर रोज तुम्ही बदलायचं आहे, किंवा तुम्ही फक्त 24 मार्चच्या दिवशी सकाळी आंब्याच्या पानाचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता। त्यानंतरची दुसरी वस्तू जी तुम्हाला होळीपूर्वी खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे बांबूचे रोप। वास्तुशास्त्रामध्ये बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते। होळीपूर्वी घरामध्ये बांबूचे रोप आणावे, यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी वाढते। घरामध्ये जर नकारात्मकता असेल, वास्तुदोष असेल आणि यामुळे तुमची प्रगती होत नसेल, तर बांबूचे रोप हे अतिशय शुभ मानले जाते। आणि बांबूचे रोप हे खरेदी करून आणताना कोणत्याही शुभमुहूर्तावरती खरेदी करून आणले तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये जाणवतात। त्यामुळे नक्कीच हे बांबूचे छोटेसे रोप तुम्ही खरेदी करून आणू शकता। बघा, बांबूचे रोप आणल्यानंतर ते हिरवेगार असते। ज्यावेळेस त्याची पानं पिवळी पडायला लागतात किंवा बांबूच्या काड्या ज्या आहेत त्या पिवळ्या पडायला लागतात, अशा वेळेस जी पिवळी पडलेली काडी किंवा पानं आहेत ती तुम्हाला काढून टाकायची आहेत। याचा अर्थ असा होतो की जी ही नकारात्मकता घरामध्ये आहे किंवा बाहेरून आलेली नकारात्मकता आहे ती बांबूच्या झाडाने स्वतःमध्ये शोषून घेतलेली आहे। त्यामुळे बांबूचं झाड खरेदी करून आणल्यानंतर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि जेही सुकलेली पानं असतील, जेही काड्या असतील त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहेत। त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणायची आहे, ती वस्तू कशासाठी आणायची आहे तर बघा, तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील,
कर्जबाजारीपणा झालेला असेल, पैशाची चणचण कायम राहत असेल, म्हणजे घरात पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो, तर त्यासाठी तुम्हाला होळीच्या खरेदी करत असताना चांदीचं नाणं खरेदी करायचं आहे. बघा, हे चांदीचं नाणं खरेदी करताना त्यावरती देवी लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा असते, ते चांदीचं नाणं तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्याच कालावधीमध्ये तुम्ही खरेदी करून आणू शकता. बघा, होळीच्या दिवशी सकाळी खरेदी करून आणलं तरीही चालेल. आता त्यानंतर ते चांदीचं नाणं तुम्हाला एका ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. त्या नाण्याची पंचोपचार पूजा करायची आहे. आणि हे नाणं तुम्हाला कुठं ठेवायचं तर बघा, लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि त्यानंतर हे चांदीचं नाणं तुम्हाला होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे होळीच्या दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी आणलेलं आहे म्हणजे होलाष्टक कालावधीमध्ये, त्या दिवशी तुम्हाला पूजा करून ते एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतात. त्यानंतरची 5वी महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला होलाष्टक कालावधीमध्ये खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे कासव. बघा, वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मामध्ये कासव अतिशय पवित्र मानले जाते आणि हे कासव जे आहे ते धातूचे असले तर अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही क्रिस्टलचा कासव देखील आणू शकता, पण क्रिस्टलचा कासव हा देवघरात ठेवत नाहीत, तर जिथे तुमचं व्यवसायाचं नोकरीचं ठिकाण आहे किंवा तुमच्या घराचा जो हॉल आहे तिथे कासव ठेवला जातो. आता हे धातूचं कासव तुम्हाला आणायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर आधीपासूनच कासव असेल तर आणू नका, पण जर तुम्हाला कासव घरामध्ये स्थापित करण्याची इच्छा असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी घरासाठी धातूपासून बनवलेले कासवही आणू शकता. आता हे कासव आणत असताना कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असायला हवं. धातूचे कासव घरी आणून ते तुम्ही देवपूजेच्या ठिकाणी ठेवा, यामुळे घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते. त्यानंतरची महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला होळीपूर्वी आणायची आहे ती म्हणजे शंख. बघा, आपल्या धर्मग्रंथामध्ये शंखाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी शंख वाजवला जातो, तो खूप शुभ मानला जातो. वास्तूनुसारही शंख खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करायचे असतील तर घरामध्ये शंख ठेवा, तसेच रोज नियमितपणे हा शंख वाजवा. शंख घरामध्ये सौभाग्य आणते. शंख अत्यंत पवित्र मानला जातो, त्याच्या आवाजाने घरात पवित्रता निर्माण होते. शंखाचे अनेक प्रकार आहेत, पण देवघरामध्ये वामावरती शंख किंवा दक्षिणावरती शंख ठेवावा. शंखाचे वर्णन देवी लक्ष्मीचा भाऊ असा आहे, कारण शंखाची उत्पत्ती ही देवी लक्ष्मीप्रमाणे समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे होळीपूर्वी तुम्ही शंखाची स्थापना देवघरामध्ये करू शकता. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील, एकमेकांशी पटत नसेल, कायम त्यांच्यामध्ये खटके उडत असतील, तर अशा वेळेस तुमच्या दोघांमध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी होलाष्टक कालावधीमध्ये एक अतिशय महत्त्वाची वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची आहे. ती म्हणजे राधाकृष्णाचा फोटो किंवा राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो फ्रेम दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला आणायची आहे आणि याची स्थापना तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये करायची आहे. बघा, तसं तर बेडरूममध्ये कोणत्याही देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत, पण राधाकृष्णाची फोटो ही वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे ही जी फोटो फ्रेम आहे ती तुम्हाला होलाष्टकपूर्वी खरेदी करून आणायची आहे आणि तुमच्या बेडरूमच्या एखाद्या भिंतीवरती लावायची आहे. आणि मूर्ती असेल तर तुम्ही साईडला एखाद्या टेबलवरती ठेवू शकता. तर या काही गोष्टींची खरेदी तुम्हाला होळीपूर्वी करायची आहे. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.